नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत. तर शेतकरी मित्रांनो, राज्यातील 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक दिलासादायक अपडेट आहे. कारण की मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच म्हणजे लोकसभेची आचारसंहिता लवकरच लागणार आहे आणि याच लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या पूर्वी राज्यातील शेतकरी बांधवांसाठी जे काही अनुदान वाटपाचा कार्यक्रम आहे ते लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीच अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यात वितरित होण्याची प्रक्रिया राज्य सरकारच्या माध्यमातून जलद गतीने सुरुवात करण्यात येणार आहे. आणि याच्याच अंतर्गत मित्रांनो, जे काही राज्यामध्ये 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी अवकाळी पावसाने थैमान घातलेलं होतं आणि या अवकाळी पावसामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानाचीच भरपाई म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून 34 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी एक महत्त्वाचा असा अपडेट देण्यात आलेला आहे. आणि तर शेतकरी मित्रांनो, आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी हे अवकाळी पावसाचं अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हे अनुदान जमा केलं जाणार, कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत, किती कोटी रुपये निधी वितरित करण्यात येणार आहे आणि याच्याचबरोबर कधी जमा होणार आहे रक्कम, याचबरोबर हेक्टरी रक्कम किती मिळणार आहे, याच्या संदर्भात एक डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण यूट्यूब चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून शेती संबंधित असेच नवनवीन अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. तर शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे ठाणे. ठाणे जिल्ह्यातील 726 शेतकरी पात्र आहेत. या शेतकऱ्यांना 33 लाख रुपये लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वी जमा केले जाणार आहेत. पालघर जिल्ह्यातील 7397 शेतकऱ्यांना 2,60,00,000 रुपये वाटप केले जाणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील 365 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 11,65,000 रुपये जमा केले जाणार आहेत. रायगड जिल्ह्यातील 4,560 शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1,63,04,000 रुपये वाटप केले जाणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 635 पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर 16,64,000 रुपये. नाशिक जिल्ह्यातील 65,849 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 99,78,00,000 रुपये. धुळे जिल्ह्यातील 732 शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 79 लाख रुपये. नंदुरबार जिल्ह्यातील 6,581 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 4,95,00,000 रुपये. याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील 13,471 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 10,20,00,000 रुपये. पुणे जिल्ह्यातील 19,727 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 18,15,00,000 रुपये. सोलापूर जिल्ह्यातील 41,458 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 82,48,00,000 रुपये. सातारा जिल्ह्यातील 182 पात्र शेतकरी बांधवांना 25,64,000 रुपये. सांगली जिल्ह्यातील 31,549 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 58,11,00,000 रुपये लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी जमा केले जाणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील 71 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 2,33,000 रुपये. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 2,64,194 पात्र शेतकरी बांधवांना 206,58,00,000 रुपये. जालना जिल्ह्यातील 2,07,216 पात्र शेतकरी बांधवांना 191,76,00,000 रुपये. बीड जिल्ह्यातील फक्त 17 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. या 17 शेतकऱ्यांना 2,19,000 रुपये. लातूर जिल्ह्यातील 888 पात्र शेतकऱ्यांना 35,91,000 रुपये. धाराशिव जिल्ह्यातील 1,912 शेतकऱ्यांना 4,29,000 रुपये. नांदेड जिल्ह्यातील 3,922 शेतकऱ्यांना 8,80,00,000 रुपये. परभणी जिल्ह्यातील 2,31,787 पात्र शेतकऱ्यांना 130,80,00,000 रुपये. हिंगोली जिल्ह्यातील 2,57,625 शेतकऱ्यांना 167,86,65,000 रुपये. बुलढाणा जिल्ह्यातील 2,76,575 पात्र शेतकऱ्यांना 220,34,00,000 रुपये. अकोला जिल्ह्यातील 2,46,188 पात्र शेतकऱ्यांना 332,76,00,000 रुपये. वाशिम जिल्ह्यातील 2,03,857 पात्र शेतकऱ्यांना 115,26,00,000 रुपये. अमरावती जिल्ह्यातील 3,22,944 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 357,95,00,000 रुपये. यवतमाळ जिल्ह्यातील 84,451 पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 69,35,000 रुपये जमा केले जाणार आहेत. वर्धा जिल्ह्यातील फक्त 17 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत. या 17 शेतकऱ्यांना 1,23,000 रुपयाची अवकाळी नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे. याचबरोबर नागपूर जिल्ह्यातील 17,936 पात्र शेतकऱ्यांना 32,68,00,000 रुपये
भंडारा जिल्ह्यातील 20,821 पात्र शेतकऱ्यांना 23,11,000 रुपये, गोंदिया जिल्ह्यातील पहिल्या प्रस्तावानुसार 28,242 पात्र शेतकऱ्यांना 20,54,00,000 रुपये, याचबरोबर दुसऱ्या प्रस्तावानुसार गोंदिया जिल्ह्यातील 25,054 पात्र शेतकऱ्यांना 36,20,00,000 रुपये आणि शेवटचा चंद्रपूर जिल्ह्यातील 39,688 पात्र शेतकऱ्यांना 26,78,00,000 रुपयाचं वितरण हे राज्य सरकारच्या माध्यमातून केलं जाणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे की जवळपास 27-28 नोव्हेंबर 2023 रोजी राज्यात अवकाळी पाऊस पडला होता आणि या अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं आणि या नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती राज्य सरकारच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई जमा केली जाणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। तर शेतकरी मित्रांनो, हा GR 2 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आलेला होता। परंतु मित्रांनो, आता येणारी लोकसभेची निवडणूक आहे, जवळपास लोकसभेची एक मध्यस्थी तारीख म्हणून 16 एप्रिल ठरवण्यात आलेली आहे आणि जवळपास लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता 5 मार्च 2024 पासून लागू शकते। त्यामुळे लोकसभेच्या आचारसंहिती जर चालू झाली तर हे कोणतेही सरकारी काम, सरकारी पेमेंट ट्रान्सफर होत नसते। त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी सरकारला हे जे काही नुकसान भरपाई जी आहे, संपूर्ण जे काही पात्र शेतकरी झालेले आहेत किंवा ज्या सरकारने मंजूर केलेला शेतकऱ्यांसाठी जो काही निधी आहे तो लोकसभेच्या आचारसंहितेच्या पूर्वीच सरकारला जमा करावा लागेल। त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे। मित्रांनो, तुम्ही बघितलंच असेल की अवकाळी नुकसान भरपाई राज्य सरकारच्या माध्यमातून 2,100 कोटीपेक्षा जास्तचा निधी अवकाळी नुकसान भरपाई म्हणून मंजूर करण्यात आलेला आहे। याच्या व्यतिरिक्त जे काही अतिवृष्टी नुकसान भरपाई जून ते ऑगस्ट दरम्यान राज्यातील 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीन, कापूस पिकांचं नुकसान झालेलं होतं। या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जवळपास 1,000 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती। अद्यापर्यंत अतिवृष्टी नुकसान भरपाई सुद्धा 11 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालं नाही आणि हे जे काही सर्व पैसे शेतकऱ्यांना जर जमा करायचे असतील तर लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच जमा करावी लागणार आहे आणि जर लोकसभेच्या निवडणुकीची आचारसंहिता जर सुरू झाली तर हे पैसे जमा होणार नाहीत। परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या हालचालींना वेग आलेला आहे आणि मित्रांनो, ही लोकसभेची निवडणूक जर संपली तर लवकरच लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आपल्या विधानसभेची निवडणूक लागणार आहे। त्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी हे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जर हे पैसे जर जमा झाले तर शेतकऱ्यांसाठी एक गोड बातमी ठरेल। परंतु अद्यापर्यंत सरकारच्या माध्यमातून सध्या असं सांगण्यात आलेलं की लोकसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच हे सर्व पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार। परंतु हे जर पैसे लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी जर जमा केले नाही तर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागल्याच्या नंतर हे सर्व पैसे जमा केले जातील अशी सुद्धा एक सध्याचा अपडेट सध्या समोर येत आहे। परंतु मित्रांनो, अशी आशा आहे की हे जे निधी मंजूर झालेला आहे हे फिक्स कोणतं जरी सरकार आलं तरी शेतकऱ्यांना मिळणार, हे मात्र 101% खरं आहे। पण मित्रांनो, आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्यातील 34 जिल्ह्यातील अतिवृष्टी अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात एक महत्त्वाचं आणि डिटेलमध्ये अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला। हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा। तर शेतकरी मित्रांनो, तुर्तास इथे थांबतो, तोपर्यंत सर्वांचे मनापासून धन्यवाद।